क्लायटोरिस स्टिम्युलेशनला जास्त मदत होते आणि त्यामुळे त्यांना म्हणून 10 पैकी 9 जोडपे ही पोझिशन नेहमी वापरतात. सेक्स पोझिशन लोक प्रत्यक्षात काय करतात? अनेकदा जोडपे विचारतात, आम्ही कोणती पोझिशन करायला पाहिजे, काय बेस्ट आहे, काय योग्य आहे. सेक्स म्हणजे नात्यातील जवळीक, ती नैसर्गिक आहे आणि त्याबद्दल उघडपणे माहिती घेणं ही सर्वाधिक नैसर्गिक, शरीराला सोपी व भावनिक दृष्ट्या जवळ आणणारी पोझिशन आहे. सेक्स नवशिक्या जोडप्यासाठी किंवा त्यांना कम्फर्टेबल अँड नॅचरल अनुभव हवा आहे त्यासाठी. डिअर फ्रेंड्स, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो सर्वांच्या आयुष्यात असतो पण कुणी उघडपणे बोलायला फारसं तयार नसतं. विषय आहे भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय सेक्स पोझिशन लोक प्रत्यक्षात काय करतात, कोणत्या पोझिशनला जोडपी जास्त पसंत करतात आणि त्यामागचं सायन्स काय आहे. आज आपण हे सगळं जवळून जाणून घेणार आहोत आणि हे ज्ञान मला देत आहे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडाजी, जे 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिकद्वारे लोकांना मार्गदर्शन करत आहेत. क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा मोठ्या शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि पुणेला, मुंबईला ते शनिवारी आणि रविवारी प्रॅक्टिस करतात. तर आजचा विषय आहे 3 सेक्स पोझिशन ज्या टॉप मध्ये भारतात लाईक केल्या जातात. अनेकदा जोडपे विचारतात, आम्ही कोणती पोझिशन करायला पाहिजे, काय बेस्ट आहे, काय योग्य आहे. पण डॉक्टर मुंदडा सांगतात की बेस्ट असं काहीच नसतं. कपलला कम्फर्टेबल वाटेल, जास्त जवळीक मिळेल आणि दोघांनाही आनंद होतो तीच पोझिशन सर्वात योग्य असते आणि त्यासाठी कोणतंही पोझिशन लाजिरवाणी नाही. सेक्स म्हणजे नात्यातील जवळीक, ती नैसर्गिक आहे आणि त्याबद्दल उघडपणे माहिती घेणं ही गरजेची गोष्ट आहे. भारतामध्ये 90% जोडपी एक पोझिशन नेहमी वापरतात, मशिनरी पोझिशन. मिशनरी पोझिशन ही पोझिशन एवढी लोकप्रिय आहे तर डॉक्टर मुंदडा सांगतात की ही सर्वाधिक नैसर्गिक, शरीराला सोपी व भावनिक दृष्ट्या जवळ आणणारी पोझिशन आहे. यात फेस टू फेस कॉन्टॅक्ट्स होतात, त्यामुळे दोघांनाही सुरक्षित वाटतं, इंटिमेसी वाढते आणि नात्यात आपुलकी वाढते. सेक्स नवशिक्या जोडप्यासाठी किंवा त्यांना कम्फर्टेबल अँड नॅचरल अनुभव हवा आहे त्यासाठी मिशनरी सर्वात जास्त योग्य पोझिशन मानली जाते. तसेच महिलांना पेनिट्रेशन दरम्यान सिम्पटम्स कंट्रोल करता येतो, त्यामुळे ऑर्गॅझम मिळण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात ही सिंपल आहे, नॅचरल आहे आणि इमोशनली कनेक्ट होते. म्हणून 10 पैकी 9 जोडपे ही पोझिशन नेहमी वापरतात. दुसरी सर्वाधिक वापरली जाणारी पोझिशन म्हणजे वुमेन ऑन टॉप, ज्याला काउगर्ल पोझिशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 70% जोडपी ही पोझिशन वापरतात. महिलांनी वर असण्याचे नियंत्रण थेट त्यांच्या हातात येतं. पीस, ड्रीप, रिदम सगळं काही. डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक महिलांना ऑर्गॅझम मिळवताना अडचण होते पण या पोझिशन मध्ये त्यांना क्लायटोरिस स्टिम्युलेशनला जास्त मदत होते आणि त्यामुळे आनंद वाढतो. वरचढ म्हणजे महिलांना स्वतः कम्फर्ट झोन ठरवतात. अनेक जोडपी सांगतात की ही पोझिशन खेळकर असते, मजेशीर असते आणि पॉवर बॅलन्स सुंदर रीतीने बदलते. सेक्स हे दोघांनाही इक्वल पार्टिसिपेशन असलेलं नातं आहे आणि वुमन ऑन टॉप हे नात्यातील ओपननेस आणि ट्रस्ट वाढवतं, असं डॉक्टर उमेश मुंदडा प्रॅक्टिसमध्ये सांगतात. तिसरी लोकप्रिय पोझिशन आहे डॉगी स्टाईल आणि ही पोझिशन 60% भारतीय जोडपे ऑफ्टेन किंवा ऑलवेज वापरतात. ही पोझिशन एवढी लोकप्रिय आहे की डॉक्टर मुंदडा सांगतात या पोझिशनमध्ये पेनिट्रेशन डीप जास्त राहते, त्यामुळे काही जोडप्यांना ती फिजिकली अधिक स्टिम्युलेटिंग वाटते. तसेच काही महिलांसाठी जी स्पॉटला प्रेशर मिळतो त्यामुळे ऑर्गॅझम सहज मिळतो. या पोझिशनमध्ये संभाषण कमी असलं तरी एक्साइटमेंट जास्त असतो कारण ही पोझिशन थोडी ॲडव्हेंचर सारखी वाटते. कपल ज्यांना सेक्स लाईफमध्ये थोडा थ्रिल, व्हरायटी किंवा नवं काहीतरी हवं असेल ते ही पोझिशन वापरतात. पण डॉक्टर सांगतात या पोझिशनमध्ये दोघांनीही नक्की कम्युनिकेट करावं कारण काही महिलांना ही पोझिशन जास्त इंटेन्स वाटू शकते. डॉक्टर मुंदडा यांच्यामध्ये सेक्स लाईफमध्ये कोणती पोझिशन बेस्ट आहे हे यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्यांना एक गोष्ट कायम सांगितलेली आहे, सेक्स म्हणजे परफॉर्मन्स नाही, पार्टनरशिप असते आणि पार्टनरशिपमध्ये 2 गोष्टी अनिवार्य असतात, कम्फर्ट आणि संमती.
कोणतीही पोझिशन जबरदस्तीने नसावी आणि कपलला जिथे इमोशनली जवळीक वाटेल, फिजिकली कम्फर्ट वाटतो, ती पोझिशन त्यांच्यासाठी सर्वोत्तम असते. हेल्दी सेक्स लाईफ आणि हॅपी रिलेशन म्हणजेच मेंटल वेल बिंग सुद्धा चांगलं राहणं. त्यामुळे स्वतःची आणि जोडीदाराची गरज ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली YouTube फॅमिली 3 लाखांपेक्षाही जास्त झालेली आहे, त्यामुळे असंच प्रेम वाढवत राहा. थँक्यू.